कॅशलेस शॉप ही जी संकल्पना आहे, ही पहिल्यांदा ऐकताना ना मनाला भिडणारी आहे आणि तेवढंच आश्चर्य निर्माण करणारी सुद्धा आहे. मुळात ही कन्सेप्ट कशी तुमच्या डोक्यात आली किंवा कशी ही जर्नी मुळात सुरू झाली? हां. तर मी खरं सांगू का? ही कल्पना माझी नाहीये. बरं, ही ज्यांना मी देते, बरं, त्यांची ही कल्पना आहे. बरं. ज्या कष्टकऱ्यांना मी हं, सर्व गरिबांना मदत करत नाही. हं. मी कष्ट करणाऱ्या गरिबांनाच मदत करते. तर खरंय. त्यांनी मला ते माझ्याकडे यायचे काही-काही वस्तू, की बाबा दिवाळी आली आहे, मला चकल्या करायच्यात, मला सोवऱ्या हवं आहे. म्हणजे अशा त्यांच्या बरं, बरं. छोट्या-छोट्या मागण्या असायच्या, की माझी चप्पल हरवली किंवा तुटली आहे, तर मला चप्पल हवी आहे. हं. तर मग त्याला विचारायला लागला, "तुमच्या दुकानात चप्पल आहे का हो? तुमच्या दुकानात अरे वाह! तुमच्या दुकानात तांदूळ आहेत का हो?" असं त्या मला विचारायला लागल्या. म्हटलं, "हे काय दुकान आहे का?" "हो," म्हणे, "दुकानच आहे. पण ताई असं दुकान कुठं मिळणार नाही. इथं सगळं मोफत मिळतं." मग बरं, त्यांनी कॅशलेस हे नाव माझं आहे, बरं. दिलेलं आहे त्याला. त्याचा बारसा मी केला असेल, पण दुकानाची कल्पना त्यांनी जन्माला घातलेली बरं. आहे. तर ताई म्हणजे ही संकल्पना जसं तुम्ही म्हणालात, की जे कष्टकरी आहेत त्यांच्याकडनंच ही तुम्हाला संकल्पना तुमच्या डोक्यात आली. मात्र असा एखादा प्रसंग तुमच्या आयुष्यातला असेल ना, की हं, जिकडनं मुळात याचा उगम झाला. हं. कारण या आधीचं तुमचं आयुष्य वेगळं होतं आणि हे सगळं सुरू झाल्यानंतर तुमचं आयुष्य वेगळं झालं. हो. तर ह्याचं श्रेय मी तुम्हाला देते, तुमच्या माध्यमांना देते बरं. आणि माझ्यात एक छोटीशी लेखिका आहे, त्या हो. लेखिकेला पण देते, की गरीब लोकांशी आधी मी बोलायला सुरुवात केली. बरं. भाजी विकणारे असतील, हं, स्वच्छता कामगार सकाळी येतात ते, हं, हं, रस्ते खोदणारे असतील, गटारं उपसणारे असतील, हं, बांधकाम कामगार असतील. तर त्यातल्या एका मुलीशी माझी ओळख झाली हं. आणि ती मला म्हणजे एक छोटंसं नातं आमचं तेवढ्या क्षणापुरतं निर्माण झालं. आणि ती एक दिवस माझ्याकडे एक फाटकी-तुटकी वही घेऊन आली. ती 9वी बरं, पर्यंत शिकलेली होती. बरं. बाकी सगळे अशिक्षितच होते. आणि मला म्हणली, की "माझी एक शेवटची इच्छा आहे." 18-19 वर्षाची मुलगी आणि बरं, शेवटची इच्छा. मला बरं. काही समजत नाही. म्हटलं, "मग तू असं काय म्हणतेस?" मला वाटलं हिला काही पैसे किंवा काही असं हां, हवं हां, असेल. हां, तर हां. ती म्हटली, "नाही," म्हणे, "मी कविता केल्या आहेत आणि या कविता संग्रह प्रसिद्ध व्हावा अशी माझी इच्छा आहे." म्हणजे हे लोक बरं. साहित्यिक असतील आणि ते कविता करत असतील ही हं. कल्पना पण मला नवीन होती. तर म्हटलं, "ठीक आहे, तुझ्या कवितांचं आपण नंतर बघू, पण तो शेवटची इच्छा असं का म्हणतेस?" तर ती म्हणली, "मला ब्रेन ट्यूमर आहे आणि मला माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि MRI, सीटी स्कॅन वगैरे करायला म्हणजे ती आमची ऐपतच नाही आहे. मी धुणं-भांडी करते, काहीतरी किरकोळ कामं करते आणि मी माझं चालतं हे उदरनिर्वाह. चालतं." हं. तर मग मी तिला म्हटलं, की मग आणि माझ्या मनात आलं, ही कसल्या कविता करणार काय म्हणजे कारण हो, ह्या बरोबर. लोकांचं साहित्य आजपर्यंत जर मराठी साहित्याचा मागाव तर ह्या लोकांचं जीवन आपल्या साहित्यात आलंच नाहीये. खरी गोष्ट आहे. हो. जी आपल्याला गरिबी माहिती आहे, ती फिल्मी गरिबी माहिती फिल्मी आहे. गरिबी. खरी गरिबी आपल्याला माहितीच नाही, की ती कशी असते. कपडे सी-सी कर आई मुलांना मोठं करते. अशा प्रकारची जी गरिबी आहे ती आपल्याला माहिती असते. तर मग मी तिला म्हटलं, की "ठीक आहे, काय आहे?" तर ती म्हणली, की "मला ह्याच्याकडे मला पण ते जाऊ द्या," म्हणे, "ते काही नाही. पण माझी शेवटची इच्छा तुम्ही पूर्ण करा." हं. की माझं म्हटलं, "हे असं कसं काय? तू मरणार आणि हे असं काही मला बरोबर बरोबर, नाही वाटत." मग ती म्हणली, की "मला पैसे नको आहेत." म्हटलं, "तुला काही पैसे हवेत का?" "माझ्याच्याने बरं. जेवढे होतील तेवढे मी तुला देईन." ती म्हणे, "नाही, हे कवितेचं पुस्तक प्रसिद्ध होईल. मग ते खपेल. मग त्यातनं पैसे येतील. ओह! ते मी तुम्हाला देईन आणि त्याही आधी हं. मी मेहंदी चांगली काढते, मी रांगोळी चांगली काढते, मी जेवणाचे डबे करते, मी पॉल पिको करते, मी किरकोळ शिवणकाम करते, मी बापरे! कुरडया पापड्या करते. त्यातनं जे पैसे होतील ते मी पुस्तक प्रकाशनाला तुम्हाला देईन." आणि बापरे! मग पुस्तक प्रकाशित होईल, मग त्यातनं आणखी पैसे मिळतील. मला हं, हसूच आलं. म्हटलं, पण तिला भीक नको होती किंवा माझी हं. मदतसुद्धा नको होती. फक्त एक माध्यम म्हणून मी माध्यम म्हणून. तिला हवी होती. आणि मग त्या रात्री ती गेली निघून आणि मी ते कवितांचं पुस्तक म्हटलं, कसल्या कविता असणार आहेत? काहीतरी चोरून मारून असं केलं बरोबर, असेल बरोबर. रलाटं जोडून. सुंदर कविता होत्या. काय बोलता? अप्रतिम सुंदर कविता. कधी तुम्हाला प्रसिद्ध करायची तर मी देईन अवश्य कविता. नक्की, नक्की. आणि अतिशय आशादायक आणि जगण्यावर प्रेम करणाऱ्या होत्या. त्या बरं. निराशेतल्या अशा कविता नव्हत्या. मला काही रात्रभर झोप नाही आली. म्हटलं काय करावं मला काही मार्ग सुचेना. मी काय अशी किती मदत करणार? लाखो रुपयांचा खर्च होता. 6,00,000चं तर ते सगळं हे बरोबर. होतं. आणि माझे नातेवाईक सगळं मिळून काही झालं नसतं. तर मी म्हटलं पहाटे 4ला उठून म्हटलं आपण एक लेख लिहावा आणि पेपरमध्ये द्यावा. हां. लोकांनी कोणी मदत केली केली तर. तर केली. आणि मी तो लेख लिहिला आणि सकाळ वृत्तपत्राला मी तो पाठवला. बरं, मला काही वाटलं नाही तो कोण प्रसिद्ध करेल. असला लेख कोण प्रसिद्ध करतं ना. बरं, बरं. मी काही त्यावेळी आता बऱ्यापैकी लिहिते मी. त्यावेळी काही माझा लेखिका म्हणून पण नाव-बिव पण नव्हतं. तिने मला फोटो आणून दिला तिचा. बरं. कारण हल्ली जोपासून टीव्ही सुरू झालाय, फोटोशिवाय कोणी लेख छापत नाही. खरी गोष्ट आहे. तर त्यामुळे तो फोटो तिने आणून दिला आणि मग मी तो लेख लिहिला
आणि तो पेपरला पाठवून दिला आणि मी विसरून गेले. हम्म. आणि तो कधीतरी प्रसिद्ध होईल, नाही होईल असं असं हे होतं. आणि 2 दिवस झाले असतील. बर. मला पहाटे 5 वाजतापासून फोन यायला लागले. हां, पहाटे बर. 5 वाजल्यापासून फोन यायला लागले, की ती मुलगी कुठे आहे? तिला हा. आम्ही कशी मदत करू? पैसे हा. पाहिजेत का? कपडे आहेत का तिला? जेवण-खाण नीट आहे का? औषधं आहेत का? कुठलं कवितांचं पुस्तक? कधी प्रसिद्ध करायचे? मला अक्षरशः आश्चर्याचं आहे, की आपला समाज किती सुसंस्कृत आहे, किती खरी चांगला आहे, गोष्ट आहे. किती सहृदय आणि किती कृतज्ञ आहे. आणि कोणीही मला तिचं मेडिकल सर्टिफिकेट विचारलं नाही, ती खरी आहे का खोटी आहे ते हम्म. विचारलं नाही. आणि हे साक्षी आहेत, की आम्ही दोघं जण दिवसभर जेवू शकलो नाही. इतके काय आणि तेव्हा म्हणता? लँडलाईन होते, हा. मोबाईल नव्हते. हा. आणि त्यामुळे इतके मला फोन येत राहिले, हो. की आणि इतके जणांनी मदतीची तयारी दर्शवली, की अक्षरशः आनंदाने वेड लागायची मला वेळ आली. की अरे वाव. बापरे! माझ्या एका लेखकाने मी एका चा जीव वाचवला. मला डॉक्टरांचे फोन आले, नर्सेसचे फोन आले, बापरे. टेक्निशियन्सचे फोन आले, की आणि कोणी एस-टी स्टँडवर पेपर वाचत होतं. त्यात परगावहून मला फोन आले, मुंबईहून आले. म्हणजे पुण्याच्या एका छोट्या पुरवणीत हम्म. एक प्रतिबिंब पुरवणी असायची. त्या पुरवणीत कोथरूडच्या तो हा. लेख आलेला होता. तो लेख काही मेन पेपरमध्ये सुद्धा आलेला नव्हता. आणि मग त्याचं ते लोकांनी त्यावेळी WhatsApp नव्हतं. तरीसुद्धा ते इतकं पसरवून आणि पसरलं. मला लोकांनी इतकी मदत केली, की त्या मुलीचं ऑपरेशन आम्ही करू शकलो. तिच्या सर्व वा. तपासण्या झाल्या आणि आज तिचं लग्न झालं. तिला 2 मुलं आहेत. म्हणजे जी काय बोलता? मृत्यूच्या उंबरठ्यावरून ती आणि कोणाला आपण जीवन देऊ शकतो. कोणाचं आयुष्य ह्याच्यापेक्षा आपण काय देऊ मोठं काय? शकतो खरी कोणाला? गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. कोणाला मी काय देऊ शकतो? आणि मग तो लेख प्रसिद्ध झाल्यानंतर त्या वस्तीतले सगळे निरक्षर लोक, अगदी निरक्षर हां, हा. कधी शाळेची पायरी न चढला, ते माझ्याकडे आले. म्हणे, "तीच काय आम्हाला पण खूप समस्या आहे. आमच्यावर पण लेख लिहा." हटूनच बसले, फोटो घेऊन वाव. आले. म्हटलं, "तुमच्या सगळ्यांचे लेख मी कसे बर. काय हे करू?" बर. हम्म. तर म्हणे, "मग आमचं ऐकून तरी घ्या," म्हणे. "तुम्ही तर ऐकून घ्या, हम्म. लोक नसतील ऐकून घेत." हम्म. मग मी त्यांच्यासाठी महिला मंडळ स्थापन केलं. अच्छा. अभिनव आनंद सेवा. बर. आणि त्याच्यामध्ये म्हटलं, तुम्ही तुम्ही खूप समाजकार्य करताय. हम्म. तर तुमच्यासाठी मला तुमचं महिला मंडळ असेल, मी फक्त ऐकणार. बर. पहिली गोष्ट मी त्यांचा श्रोता झाले. बर. ते समाजकार्य त्यांनी सुरू केलं. आणि मग त्यांचं जे एकंदर जगण्यावरचं प्रेम आहे, कारण आपण यशावर प्रेम करतो, पैशावर करतो, प्रसिद्धीवर करतो, सत्तेवर करतो, पण आपण जगण्यावर प्रेमच करत नाही. खरी गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या मुलांवर आपण खऱ्या अर्थाने प्रेम करत नाही. त्यांना कमी मार्क मिळाले, की आपण नाराज होतो, प्रेम जरा कमी करतो. खरी तर गोष्ट. त्या जगण्यावर प्रेम करणाऱ्या होत्या. हम्म. तर त्यांनी माझ्याकडे पैसे-बिसे काही नाही मागितले. म्हणे, "ते काय नवरात्राला आम्हाला 9 रंगाच्या साड्या नेसायच्यात म्हणे. ते आहेत बर. का तुमच्याकडे? असतील तर आपल्याला बघा म्हणे, तुमच्याकडे सगळ्या असतील तर आपण हो. मला मग संक्रांत आहे, मला काळी साडी नेसायची आहे." अशा प्रकारे त्यांनी ते म्हणजे मला त्यांनी कुठे मला माझी सगळी दुःखच गेली. वाव. दुःख दूर केली त्यांनी माझी आणि माझं मन Amazing. त्यांनी मोठं केलं.